नमस्कार मंडळी, मी स्वाती. पुन्हा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा, माझ्या ब्रह्मकमळाला इथं 3 कळ्या लागल्या आहेत. हे 5 वर्ष झालं होतं मी ब्रह्मकमळ लावलं होतं, तेव्हा कुठं ह्याला आता कळ्या आल्या आहेत. आणि आळूचे झाडं पण मी माझ्या कुंडीत लावले होते, तर त्याला 20-25 अशा आळूची पानं आले आहेत. त्याच्या वड्या मी बनवणार आहे, तुमच्यासोबत शेअर कर. तर इथं मी 2 किलोचे हे उडदाचे पापड बनवायला घेतले आहेत. अख्खा उन्हाळा गेला पण मला काय उडदाचे पापड बनवायला जमलं नाही, वेळच नव्हता त्याच्यामुळं. आणि एवढे काय आवडत नव्हते म्हणून मी कधी हे मनावर घेतले नव्हते. पण मी जेव्हा गावाला गेले होते त्यावेळेस श्लोकला हे पापड खूप आवडले, म्हणून म्हटलं चला आपण पण बनवू. ना तो पण म्हटलं मम्मी आपल्याला पण बनव. मग घरी आल्यावर मी 2 किलो डाळ दळून आणली होती, पण त्याच्यानंतर पाऊसच चालू झाला. मग म्हटलं पापड वाळायचे नाहीत, म्हणून पाऊस उघडेपर्यंत मी वाट बघितली. त्याच्यानंतर पाऊस उघडला, मग मी हे पीठ मळून घेतलं. पीठ मळल्यानंतर मग असं त्याला चेचून घेतलं तेल लावून, आणि अशा छोट्या छोट्या ह्याच्या एकसारख्या लाट्या बनवून घेतल्या होत्या मी. जवळजवळ इथं मी अर्धा किलो पिठाच्या लाट्या बनवून घेतल्या होत्या. तोपर्यंत आपली सुरुवात होईल, म्हटलं उठायला नको. तर मी तर ही पापडाची पूर्ण तयारी करून घेतली होती लाटायची. तर इथं मी लाटायला बसले होते, तर पहिले 1-2 पापड लाटताना चिटकले. त्याच्यानंतर मी थोडंसं तेल लावलं पोळपोटाला पूर्ण, तर असं एकदम व्यवस्थित येत होते. त्याच्यानंतर व्यवस्थित आले तेल लावल्यामुळे. तोपर्यंत माझ्या मैत्रिणी पण मला पापड लाटू लागायला येणार होत्या, तर म्हटलं त्या तोपर्यंत आपण थोडेसे लाटायला सुरुवात करूया. त्यांच्या मुलांची शाळा असते 12च्या नंतर, त्याच्यामुळे ते त्यांना सोडून वगैरे सगळं कामं उरकून येणार होते. तर इथं आता त्या मला आल्या होत्या पापड लाटू लागायला. आमच्या शेजारच्या काकू पण आल्या होत्या. आम्ही चौघी मिळून पापड करत होतो. आणि तिची मुलगी आहे, ती पण आम्हाला पुरे यंत्राने छोट्या छोट्या लाट्या अशा दाबून देत होती. तिची खूप मदत झाली मला. बघा ना केवढूसा हात आहे, पण कशी छान अशी लाटत होती, नाही दाबून देत होती की मी पण करणार मी पण करणार. म्हटलं कर बाई तू पण. आणि अशी आपली मदत होते आणि मग पापड लाटायला जास्त. तर इथं आमच्या आता 2 किलोचे पापड लाटून झाले होते. बघा किती छान त्यांनी पापड केले होते, एकदम एकसारखे, ना मोठा ना बारीक, किती सुंदर असे पापड दिसत होते. तर इथं मी आता पूर्ण फॅन खाली हे वाळायला टाकले होते, जेणेकरून चिटकणार नाहीत. म्हटलं एकदा सुकले की एकावर एक भरून ठेवले की नंतर आपल्याला ऊन देता येईल. तर हे रात्रीपर्यंत मी असेच ठेवले होते. रात्रीपर्यंत म्हणजे झोपण्या अगोदर हे मी भरून ठेवले. आता हे एकदम सुकले होते, एकमेकाला चिटकत नव्हते. जरी एकावर एक जरी ठेवले तरी पण ते चिटकणार एकमेकांना. मग इथं आर्या आणि श्लोकनी पण मला पापड भरायला मदत केली होती. श्लोकचं पण चाललेलं असते मी पण करणार मी पण करणार. बाबा कर बाबा, मग तू पण, तुला पण यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर हे बघा मी इथं पापड एका ताटामध्ये भरून ठेवले आणि चिटकणार नव्हते. मग दुसऱ्या दिवशी मी टेरेसवरती आले. बघा मग टेरेसवरती असं कवळं ऊन पडलं होतं, जास्त पण कडक ऊन नव्हतं. ढग आले होते वरून, पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस काय आला नाही. माझे पापड वाळले. आणि पावसामुळे किती डोंगर हिरवागार झाला होता. आम्ही जरा डोंगर साईडला राहतो. हा जो डोंगर दिसतोय तो खंडोबाचा डोंगर आहे. इथं खंडोबा मंदिर आहे. इथं खोबरसटीला ह्या खंडोबाची यात्रा असते. आणि जाऊन आलो आहे आम्ही एकदा. इथं खूप छान मंदिर आहे. एकदम मस्त असं वातावरण झालं होतं, जिकडे तिकडे हिरवळ दिसत होती. त्याच्यानंतर ऊन आलं, मग मी पापड माझे उन्हामध्ये घातले, पण एवढी हवा सुटली होती ते पापड सगळे उडत होते. मग मी तिथंच बसले जवळ आणि असे त्याला पलटी करत राहिले. त्याच्यानंतर खूप ऊन लागायला लागलं, म्हणून म्हटलं जाऊ दे थोड्या वेळ सावलीला बसावं. तर सावलीला बसले तर इथून पापड दिसत होते, तर सगळं वारं सुटले होते. माझे सर्व केस असे बिस्कटले होते. आणि त्यात गुरुवार होता, उपवास होता, त्याच्यामुळे चक्कर आल्यासारखं झालं उन्हात. मग म्हटलं जाऊ दे बास, आता थोड्या वेळेस वाळवले आणि भरले. आणि त्याच्यानंतर आले घरी. म्हटलं डब्यामध्ये भरून ठेवावं. डब्यामध्ये भरायच्या अगोदर म्हटलं आपल्या स्वामींना एक ठेवा, म्हणून भाजून कसा झालाय पण तो पण कळेल. एक पापड घेतला मी आणि असा छान असा गॅसवर भाजला, तर तो खूप छान भाजला गेला. मग असं समजायचं की आता आपले पापड वाळलेत, आपण डब्यामध्ये भरू शकतो. त्याच्यानंतर मग स्वामींना मी पापड नैवेद्य अर्पण केला पापडाचा. अशा प्रकारे मग मी डब्बा धुवून घेतला होता आणि पुसून भरला. त्याच्यामध्ये सर्व पापड मी एकावर एक ठेवायचा प्रयत्न करत होते, पण तो डब्यात होता एकच रोल असा एका साईडला बसत होता, दुसरा बसत नव्हता. मग त्याच्यानंतर मी असा रोल बनवला त्याचा छान, आणि त्याच्यामध्येच ठेवून दिले. उन्हातून आणल्या पण लगेच आपण डब्यामध्ये भरायचे नाही, थोडेसे थंड होऊन द्यायचे. त्याच्यात गरमपणा असतो, फॅनच्या हवेला थोड्या वेळ ठेवायचे, जेणेकरून तुकडे होण्याची शक्यता असते पापडांची. अशा प्रकारे माझे
डब्यात भरून झाले होते पापड आणि गुरुवार असल्यामुळे माझी गुरुवारची देवपूजा पण सकाळी झाली होती. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि गुरुवारची देवपूजा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.